हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले। सामना होईल एक बॅटिंग पॉवर प्ले आणि एक बॉलिंग पॉवर प्ले असणार आहे। तर पहिलं षटक मानाचं षटक मेंढटी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि चक्रव्यूह आखलं जाईल आणि बॉलिंग मार्ग वरती पाहता येईल डावखुरा गोलंदाज रमेश वाईड आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहिली आहे आणि चांगली आणि सुंदर अशी गोलंदाजी आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये पण धार आहे आणि तर सामन्याला सुरुवात होते। उपांत्य पूर्व फेरीचा पहिला सामना रंगला आहे डिझायर स्पोर्ट्स आणि समर्थ 11 मध्ये। तर डिझायर स्पोर्ट्स कडून जो ओपनिंगला जो बॅट्समन आहे तो आहे ओमकार। ओमकारने या वर्षीचा पर्व गाजरलाय। यस मॅच स्टार्ट होते। पहिला चेंडू घेऊन येतोय तो म्हणजे रमेश। एक लॉंग ऑन एक लॉंग बॉल ठेवलेला आहे ओमकार साठी। पहिला चेंडू यावेळेस स्टेप आउट झाला आहे आणि येस उंची गाठली दुरी गाठली तो एक पहिला खणखणीत षटकार। ओमकार कडून बरं तुम्ही काय बोलाल? येस बरोबर बोल। ओमकारचा काय फॉर्म राहिला आहे अगदी स्टेप आउट पहिल्या बॉल वरती हल्ला चढवला आहे आणि यावेळेस देखील अगदी आडव्या बॅटने खेचून बॉलला खेचला आहे आणि बॉल जाईल फाईन लेग मध्ये। तोपर्यंत 2 धावा प्राप्त करण्यात यश प्राप्त होते ओमकारला आणि धाव संख्येला लागते चकाकी धाव संख्या पोहोचते ती 8 या आकड्यावरती। काय सुरुवात केली डिझायर स्पोर्टने अगदी हल्ला बॉल चढवलाय काय सांगाल सर? खूपच छान सुरुवात आहे आणि ओमकारला आपण पाहिलं तर प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक पॉवर प्लेचा त्याने भरपूर आणि पुरेपूर असा फायदा यस काय सुरुवात केली आहे ओमकारने खरं सुंदर आणि देखणी सुरुवात केली आहे। यावेळेस देखील चान्स होता त्याला कन्वर्ट करायचा होता इथे तू मैं आणि यस विकेट गमवावी लागते परतावं लागते ते म्हणजे वैभवला। संघाची वैभव जाते परतीच्या दिशेला तंबूच्या दिशेला डीजे। तर काय फिल्डिंग पाहिले आपण मिडॉनच्या दिशेला काय सुंदर फिल्डिंग केली आहे ती म्हणजे श्रीकांत साबळे यांनी। त्यांच्या आवाजामध्ये पण सुंदरता आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये पण तितकंच सौंदर्य आहे काय आणि बॉल कलेक्ट करता करता फेकी केली म्हणजे वेळ देखील गमावला नाही कारण त्यांना देखील माहिती आहे की वैभव म्हणजे या टीमची वैभव आहे आणि त्या वैभवला पाठवला आहे परतीच्या दिशेला सावलीच्या वाटेला। या सारख्या त्याने खेळून काढलाय इथे पुन्हा एक धावा। काय सुंदर क्षेत्ररक्षण समर्थ 11 करावं तिथं कौतुक कमी आहे। काय सुंदर क्षेत्ररक्षण पाहतो अगदी हलक्या हाताने खेळून काढला होता 1 रन घेण्याचा प्रयत्न होता परंतु तोपर्यंत पॉइंटचा प्लेयर येतोय बॉल कलेक्ट करतोय आणि फेकी करतोय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि धावसंख्येपासून कुठेतरी टीमला दूर ठेवतोय आणि धावसंख्या ती पोहोचली आहे 8 या आकड्यावरती आणि तितकीच चांगली आपण बॉलिंग बघतोय ती रमेश कडून कारण की जी लेंथ ओमकार साठी ठेवतोय त्या लेंथवर ओमकारला प्रॉब्लेम येतो तितका पुढील चेंडू सामना करेल ओमकार। त्याने जोरदार धडकवला चेंडू उडाला हवेत हा कॅच होऊ शकतो आणि हा कॅच मॅच मध्ये आणू शकतो आणि तिघे प्लेयर बॉल कडे बघत बसलेत आणि बॉल मध्ये पडलाय तिघांच्या आणि हा झेल सुटलेला आहे तो अशा प्लेयरचा झेल सुटलाय जो तुम्हाला मॅच मध्ये परत येऊ देऊ शकत नाही।
नक्कीच काय पाहतोय हे आपण क्रीडांगणात, अगदी सर्कल मध्ये हलकासा जेल होता, फक्त हात पुढे करायचा होता आणि बॉल झोळीत पडणार होता. अप्पा यांनी केली आहे चूक. ही चूक ठरते का संघासाठी घोड चूक, कारण की हा कॅच होता अप्पाचा. मिडॉनचा प्लेअर तिथे जाऊन कॅच घेऊ शकला नसता. अगदी शॉर्ट डीप स्क्वेअर लेगचा कॅच आणि अप्पानी केलाय तो म्हणजे मिस. यावेळेस पुन्हा एकदा वेग अगदी वेगावर स्वार, लेकिन अंपायरने हात केले आहे. समांतर धाव संख्या येथे अवांतर धाव संख्या लागते. चकाकी धाव संख्या पोहोचली आहे ती म्हणजे 1-11 या आकड्यावरती. मला पुन्हा एकदा मोहम्मद हाफिज आणि रिजवानची आठवण आली. त्यांनी असाच जेल सोडला होता आणि त्याच्यानंतर त्यांच्या हातून मॅच निघाली होती. तसंच इथे आज पाहायला मिळणार आहे का आपल्याला. पुढील चेंडू तत्पूर्वी पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रहार करण्याचा प्रयत्न. अंपायरकडे लक्ष राहील परंतु डॉट बॉल येतोय. पण मी रमेशचं घरी तितकं कौतुक कमीच आहे सर, कारण की काय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जसा बॉल फेकला तसा बॉल पकडला. अगदी स्पीडने बॅट फिरवली होती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल कलेक्ट करणं एवढं सोपं नसतं, पण काय सुरेख गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती प्रहार केला होता, परंतु एक गडी बाद धाव संख्येला लावले लगाम. धाव संख्या पोहोचते ती 11 या आकड्यावरती. 5 ओव्हरचा हा सामना आहे, पण सुरुवात अगदी सुंदर, काय सुंदर सुरुवात झाली आहे समर्थ लोणकडून. जर कॅच पकडला असता तर मला वाटते बॅकफुटला कुठेतरी टीम गेली असती. नक्कीच, कारण ओंकार हा असा प्लेअर आहे जो कोणत्याही क्षणी मॅचला बदलवू शकतो आणि त्याचा कॅच सोडणं म्हणजे तुम्ही मॅच सोडताय की काय. आता त्याच पद्धतीने चांगली फिल्डिंग यांना पुन्हा एकदा करून दाखवावी लागेल आणि ओंकारला कसाही करून थांबवावं लागेल, कारण तो आता मला वाटत नाही की थांबेल. परंतु मला काय वाटतं सर? येस, परंतु मी ओंकारचं कौतुक करण्याच्या अगोदर स्ट्राईक एंडच्या बॅट्समॅनवरती नजर ठेवा. संदीप पवार, पॉवरफुल बॅट्समन, पॉवरफुल बॅट. पवार आहे पॉवरफुल, पवार मध्ये आहे पॉवर आणि तो आहे पॉवरफुल बॅट्समन. नक्कीच. आणि थोडस कुठे जखडून ठेवलेलं क्षेत्ररक्षण आता कुठेतरी तुटलं जातंय आणि तटरक्षक बनतायत प्रत्येक जण. एक डीप कव्हर लावला आहे, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक काव कॉर्नरला. यावेळेस आडव्याटाने खेळून काढला आहे. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. तोपर्यंत प्लेअर त्याच्या मार्गावरती पकडलेला आहे. चेंडू फेके अगदी उत्कृष्ट पाहतोय, परंतु 2 धाव घेण्यात यश प्राप्त होतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 या आकड्यावरती. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आहे दोघांची. पण आपण पाहिलं की खूप सारे प्लेयर्स असे होते ज्यांनी डबल 1 रनला 2 रन मध्ये कन्वर्ट करायला ते कुठेतरी कमी पडत होते, परंतु आपण पाहिलं की संदीप पवार दादांचा जो एक्सपिरियन्स आहे तो त्यांनी वापरून इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करून खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पुढील चेंडू पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. हो, जोरात मारलाय. पूल येतोय, हाऊसफुल चेंडू जातोय सीमे पार, येतोय खणखणीत षटकार. फटका. आणि संदीप पवार दादा यांना तुम्ही अशी गेंदबाजी नाही करू शकत, असं बॉलिंग तुम्ही नाही करू शकत. तुम्हाला पाठी ठेवावी लागेल, तुम्हाला खूप सारे व्हेरिएशन्स करायला लागतील, तेव्हा कुठे तो बॅट्समन तुमच्या पकडमध्ये येऊ शकतो. येस. आता थोडं मला वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न आहे. थोडासा पॉइंटचा डीप पॉइंटचा प्लेअर वरती आला होता, परंतु नाही, क्षेत्ररक्षण तसंच ठेवले. मला वाटतं की स्लोवरचा पुन्हाच वापर करण्यात येईल, कारण की त्यांना हा मोठा मासा गळ्याला पकडायचा आहे. पुन्हा एकदा एक मिस रनअप झाल्यामुळे त्यांनी तो बॉल न टाकण्याचा निर्णय घेतला. येस, बरोबर बोलला. मला वाटतं की संदीप सर स्टेप आउट झाले होते, त्याला देखील माहित आहे स्टेप आउट झालाय म्हणजे कार्यक्रम होणार होता, टप्पा पण चुकणार होता आणि कार्यक्रम पण होणार होता, म्हणून स्वतःला थांबवलं गेलं. ही शातीर गोलंदाजी, ही चालाकीची गोलंदाजी आणि चालकपणा करतोय तो म्हणजे श्रीकांत, ज्याचा नाही कुठे अंत, तो करतोय बॉलिंग श्रीकांत. यावेळेस पुन्हा एकदा डीपचा प्लेअर आणि यस, कॅच होतोय मेस. बॅक टू बॅक दुसरा झेल. चेंडू जातोय सीमे पार, येतोय कणकणीत चौकार. कॅच काय
कॅच बनवला होता, परंतु कॅच कुठे मिस होतोय. मला वाटतंय दोन महत्वाचे प्लेयर आहेत त्यांचे दोन्ही कॅच सुटले आहेत. मला वाटतंय मोठं टार्गेट सेट होईल, कॅचेस विन द मॅचेस, परंतु इथे मात्र सुटतोय कॅच. पाहूया श्रीकांतचा पुढचा चेंडू. यावेळेस खूपच बाहेर अगदी डाव्या स्टेजच्या खूपच बाहेर टाकला आहे. थर्ड मॅनचा प्लेअर जातो, बॉल कलेक्ट करतो, तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि अवांतर धावेत पडते. बर अंपायरचा येतो इशारा आणि धाव संख्येला लागलेच का की धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 25 या आकड्यावरती. खरंच चांगली सुरुवात पाहायला मिळते आपल्याकडे डिझायर स्पोर्ट्स करून. अगदी एक विकेट पडल्यानंतर जी चकाकी लावली आहे संदीप पवार आणि ओमकारने बॅटिंग मध्ये चांगला स्कोर उभा करण्यात आले. 5 ओव्हरची मॅच आहे, मोठं टार्गेट सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. तर श्रीकांत याचा पुढचा चेंडू. यावेळेस देखील एस वाईडचा इशारा पुन्हा एकदा. अंपायरचे हात समांतर, धावा येत आहेत अवांतर, काही प्रयत्न करण्याची गरज नाही, धावा येत आहेत आपोआप. धाव संख्या पोहोचली आहे ती म्हणजे 26 या आकड्यावरती. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळलाय तो ओमकार याने आणि यावरती एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि तो सफल. खूपच चांगले आणि डोक्याने खेळतायत हे दोन्ही पण बॅट्समन, कारण त्यांना माहिती आहे की अजून 3 ओव्हर बाकी आहेत आणि कदाचित त्यांच्याकडे एक बॉलर कमी असू शकतो आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न इथे दिसतोय. आणि दोघांचीही झेल सुटल्यानंतर दोघेही तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळ करतायत इथे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ते जे झेल सुटले ते यांना किती महागात पडणार आहे ते आपल्याला येणाऱ्या ओव्हर्स मध्ये आपल्याला कळून येईल. तर संदीप पवार यांना पारितोषिक येते माननीय रमेश बोत्रे साहेब यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं पारितोषिक येते. तर ओमकार साठी देखील संधी आहे, त्याला पण 100, प्रत्येक षटकाराला 100 आणि सलग 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक येते. यावेळेस हलक्या हाताने फसवला आहे परंतु नाही, बॉल जातोय मिळून. तर एकच धावेत येते आणि एका धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 28 या आकड्यावरती. तर श्रीकांत याने चान्स बनवला होता परंतु चान्स तो हुकला, पण त्यानंतर देखील त्याने चांगलं कमबॅक केलं आहे. पाहूया श्रीकांत याचा पुढचा चेंडू सामना करेल ओमकार. यावेळेस काय फटका खेळ आहे, अगदी डीप फाईन लेगला चेंडू जातोय आणि एस चेंडू जातोय सीमेपार, येतोय खणखणीत चौकार. डीजे अद्विक. होते ते समाप्ती आणि स्कोर बोर्डवर लागलाय तो म्हणजे 32. तर ओमकार साबळे यांना देखील इथे पारितोषिक येते. प्रत्येक षटकाराला 101 रुपये आणि सलग 3 षटकाराला 1001 रुपयाचं पारितोषिक येते फ्रॉम वेदांत गार्गे सरकार यांच्याकडून. एस अंपायरचा कॉल येतोय बॉलिंग पॉवर प्लेचा. तर सुरुवात काय झाली डिझायर स्पोर्टची आतापर्यंत सर तुम्ही पाहताय काय सुरुवात. जर 2 कॅच लपकले असते कुठेतरी धाव संख्येला ब्रेक लागला असता, परंतु कॅच सुटले आणि गाडी सुटली सुसाट ओमकारची आणि मिस्टर संदीप पवार. आणि पहिल्या वर्षाचा तो मिस्टर एमपीएल राहिलाय. मला वाटतं या वर्षी पण त्याने चांगली सुरुवात केली आहे. पहिला पूल हाऊसफुल, येतोय षटकार. काय सुंदर बॅटिंग पाहिल्या संदीप पवार कडून. नक्कीच सर, दोघांची तितकीच चांगली बॅटिंग राहिलेली आणि डिझायर संघासाठी, कारण ते दोघेच इतक्या चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत. या वर्षी दोघांची सुंदर फटकेबाजी आपण पाहिली आहे आणि त्या दोघांनाही पहिल्या 2 ओव्हर मध्येच आउट करण्याचा चान्स देखील समर्थ इलेव्हनला आला होता, पण त्यांनी तो चान्स ड्रॉप केला. त्यांनी ती कॅच ड्रॉप केली आणि ती किती महागात पडेल हे त्यांना देखील माहिती आहे. त्यांचे प्लेयर्स त्याचमुळे ते रणनीती आखण्याचा प्रयत्न करतायत, बॉलिंग बदलतायत. इथे आप्पासो बॉलिंग येतात. कुठेतरी जिम्मेदारी घेऊन मी एक अनुभवी आहे आणि मी इथे संदीप पवार आणि ओमकार साबळे यांना मी आउट करू शकतो याचा त्यांनी निर्धास्त घेऊन कदाचित ते बॉलिंगला आले. तुम्ही काय बोलाल सर? नाही नक्की सर, लक्षदीप आला होता. लक्षदीप देखील चांगला गोलंदाज आहे, परंतु आप्पाचा विचार होता की संदीप समोर मी गोलंदाजी करतो, कारण की बॅटिंग पॉवर प्ले आहे, सॉरी आपलं बॉलिंग पॉवर प्ले असल्या कारणाने आप्पाने हे जोखमीची जिम्मेदारी घेतली आहे. मला वाटतं आप्पांचा हा निर्णय चांगला असेल. त्यांच्याकडे एक अनुभव आहे, गोलंदाजीमध्ये धार आहे. ओव्हर द विकेट मारा असेल त्यांचा तो म्हणजे संदीप साठी. संदीप असं समजत असेल की आता तर मी सुरुवात केली आहे,
नाव गाजवायचं अजून बाकी आहे, प्रसिद्धी मिळवायची अजून बाकी आहे. पाहूया आप्पा यांचा पहिला चेंडू. समोर असतील संदीप पवार. शॉर्ट पिच पॉइंटच्या दिशेने ढकलला आणि एक धाव इथे प्राप्त होते. जोरात मारण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे फिल्डर तितकाच चपळाईने त्याने तो अडवलेला आणि चांगली फिल्डिंग इथे केली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतं ते संदीप पवार यांना. नक्कीच एका धावावरती समाधान मानावे लागते. एका धाव संख्येनंतर धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 33 या आकड्यावरती. मला वाटतं आपण खूप विचार विनिमय करून चेंडू फेकला होता. अगदी उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी पॉइंटच्या दिशेने फेकला होता आणि त्यात ते सफल झाले. अप्पांचा पुढचा चेंडू यावेळेस स्टेप आउट झाला आहे. स्टेप आउट झाला, प्रयत्न चांगला होता तो पण असफल. मला वाटतं मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता कारण खूप वेळानंतर मोठा फटका आला नाही त्याचाच प्रयत्न होता ओमकार. परंतु अप्पांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आयकॉन प्लेअर आहे पण काय सुरेख आणि सुंदर अशी गोलंदाजी त्यांच्या मार्फत हाताळली जाते आणि हाताला दुखापत होऊन आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न. यास प्रयत्न करतोय आणि तो देखील यशस्वी प्रयत्न. येतोय सलग दुसरा डॉट. काय गोलंदाजी अप्पांच्या मार्फत केली जाते. खरंच खूप सुंदर गोलंदाजी आणि पेसने बीट करतोय तो. जरा पण त्यांना चान्स नाही देत की त्यांना टाइम भेटेल आणि ते कुठेतरी बॅट फिरवून एक जोरदार फटकेबाजी करून 6 रन किंवा 4 धावांचा ते त्यांच्या स्कोर बोर्ड मध्ये लावू शकतात. कारण इतका जोरात तो फेकतोय, इतक्या जोरात त्यांची गोलंदाजी चालू आहे की बॅट्समनला त्यांच्यापर्यंत तो बॉलच पोहोचत नाहीये किंवा बॅट आधी निघून जाते. आणि अशा प्रकारची चांगली गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते ती अप्पासो यांच्याकडून. नक्कीच चांगली गोलंदाजी. अगदी स्टेपआउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता ओमकारचा परंतु काय गोलंदाजी राहिली आहे. अगदी त्यांचा हाताला इंजरी असून देखील आपल्या संघासाठी आपलं सर्वस्व देतात आणि सर्वस्व द्यावं लागेल. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तुमचं यश बघतात, मेहनत बघत नाही. मेहनतच तुम्हाला असते ते यश मिळवून देते आणि त्या यशाच्या पाठलागामध्ये कुठेतरी आप्पा त्याच मार्गस्थ मार्गावरती उभे आहेत. सुरेख आणि ते तर्रार गोलंदाजी पाहतोय आप्पांच्या मार्फत, ते पण बॉलिंग पॉवर प्ले मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा उचलला आहे, चान्स बनतोय, तू मैं होतोय आणि यस पुन्हा एकदा कॅच होतोय ड्रॉप ओमकारचा. काय सांगाल सर, महत्वाची कॅच आहे आणि ओमकारला दुसरं जीवनदान. नक्कीच इथे काय चाललंय ते आपल्याला देखील कळत नाही. कदाचित समर्थ 11ला देखील हे समजत नसेल की काय चाललंय कारण इतकी चांगली गोलंदाजी होऊन इतके चांगले त्यांना बॅट्समनला फसवून त्यांचे कॅच उडवले जात आहेत परंतु ते कॅच घेण्यात त्यांना यश मिळत नाही. एकदम हातामधले कॅच सोडले जात आहेत. कधी कॉल दिला जात नाहीये, कधी लक्ष दिलं जात नाही, तर कधी हातात आलेले कॅच ड्रॉप केले जात आहेत. इथे मॅच ड्रॉप होऊ शकते. अजूनही त्यांना चान्स आहे. जितके चांगली गोलंदाजी होते तितकी चांगलं क्षेत्ररक्षण त्यांना करायला लागणार आहे आणि तरच ते पुनरागमन करू शकतात या मॅच मध्ये. पाहूयात आप्पा यांचा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा खूप छान आता चान्स आहे पण येस चान्सच बनवला आहे. दांडी गोल होते. काय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विकेट घेतलाय. खरंच सुंदर आणि सुंदर चांगलं क्षेत्ररक्षण आप्पा यांच्या मार्फत. खूपच काही कसर नाही सोडली आहे. काय सुंदर गाणी आज वाजतायत. अगदी मन भारावून मनाला आनंद देणारे अगदी प्रेक्षक वर्ग देखील आज आनंद घेतोय अशी सदाबहार गाणी आज आपल्याला ऐका भेटतायत. तर महत्वाची विकेट गेल्यानंतर आपणचं करावं तितकं कौतुक. धाव संख्या राहिली आहे स्थिर 34 या आकड्यावरती. आजूबाजूला एक सिंगल आणि 2 डॉट आणि एक महत्वाची रनआउटच्या मार्फत विकेट. तर ओमकार नंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय सुजल नॉन स्ट्राइक एंडला. तो देखील खेळतोय, चांगला फलंदाज आहे. आप्पा यांचा पुढचा चेंडू. येस पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू हाताळला आहे. थर्ड मॅनचा प्लेअर धावतोय परंतु चेंडू सीमे पार अवांतर धावेत भर आणि धाव संख्या मिळते ती म्हणजे 5.
म्हणजे दुधामध्ये मीठ पडल्यासारखं आता कुठेतरी घडलं आहे. एक चांगली ओव्हर जात होती आणि त्या ओव्हरीला कुठे ना कुठेतरी थोडीशी हलकीशी कळ लागल्यासारखी झाली आहे. सर काय सांगाल तुम्ही? नक्कीच हा कीपरचा बॉल होता, त्यांनी अडवायला पाहिजे होता, कारण इतक्या जोरात ते बॉलिंग करतात की तो जर बॉल त्यांच्या हातातून सुटतो तो नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि इथे जितकी चांगली ओव्हर होती तितकंच या बॉलमुळे त्या ओव्हरमध्ये भर पडली 5 रनांची. आणि पुढील चेंडू अप्पा यांचा संदीप पवार यांच्यासाठी समोर टाकलेला चेंडू व कॅच उडते. अप्पा पुन्हा एकदा बॉलवर जात आहेत. खूपच चांगला फॉलो थ्रू आपल्याला पाहायला मिळाला अप्पा यांचा, कारण मगाशी जो त्यांनी रनआउट घेतला तेव्हा फॉलो थ्रू मध्ये जाऊन बॉल अडवून परत फिरून तो विकेटवर हिट करणं खूप अवघड असतं, पण त्यांनी खूप चांगली गोलंदाजी आणि तितकं क्षेत्ररक्षण करून दाखवलंय. येस, स्कोर जाऊन पोहोचतोय 39 वरती आणि ड्रिंक्स ब्रेक होईल. येस, तोपर्यंत आपण जाऊया आपल्या सुंदर गाण्याकडे, डीजे द बॉस. लक्षदीपला लक्षदीप सारखंच काम करावं लागेल. स्लोवर होता, लाऊड अपील यावेळेस मात्र अंपायर यस विकेट. मला वाटतं तंबूच्या दिशेने परतावं लागते, ते म्हणजे सुजलला थोडस जल घेऊन तंबूच्या दिशेने परतावं लागलं. मोठी खेळी करू शकला नाही. मला वाटतंय लक्षदीपच सारखं दीपकच लावायचं काम केलं आहे संघासाठी. पहिल्याच बॉलवरती आपल्या पहिल्या स्लोवर वरती फसवलं गेलं आहे, ते म्हणजे सुजलला. म्हणजे हा मॅचचा टर्निंग पॉइंट असेल, कारण की संदीप पवार जेवढे जास्त स्ट्राईक वरती येतील हा प्रयत्न असेल डिझायर स्पोर्टचा, परंतु लक्षदीपने जाग्यावरती फलंदाजाला उभा केला, नुसता उभा केला नाही तर त्याची विकेट देखील मिळवली आहे. आणि या विकेट नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 39 या आकड्यावरती. काय सांगाल सर, काय लक्षदीपची सुरुवात अगदी योग्य आहे का? खूपच योग्य आहे, कारण त्याची आपण गोलंदाजी पाहतो, चांगले स्लोवर वन टाकतो तो आणि प्रत्येक वेळी अचूक स्लोवर वन आहेत. कारण स्लोवर वन टाकताना कदाचित थोडस इकडे तिकडे झालं तर बॅट खाली किंवा शॉर्ट पिच चेंडू जाऊ शकतो, परंतु लक्षदीपचा खूपच खरंच चांगला कंट्रोल आहे त्याच्या बॉलिंग वरती. येस नक्कीच, पण एसटी रक्षकाचं पण देखील तितकं करावं कौतुक कमीच आहे. काय कॅच पकडला त्याने देखील. हो, यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय, अगदी चेंडू जातोय पॉइंट, डीप पॉइंट मध्ये. मला वाटतं दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. यास दुसरी धाव पण पूर्ण केली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलं गेलं आहे. थांबावं लागेल तुम्हाला, कारण बॉल जातोय एसटी रक्षकाच्या हातात. तोपर्यंत खेळाडू पोहोचतोय पॉपिन क्रीज मध्ये. या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे
41. एक चांगलं मोठं टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल डिझायर संघाचा, कारण समर्थ टीम मध्ये देखील चांगले धुरंधर फलंदाज आहेत. तर लक्षद्वीप घेऊन येतोय त्याच्या ओव्हर मधला हा तिसरा चेंडू. काय असेल रणनीती, काय करेल, फटकेबाजी करेल का, चान्स देईल तो म्हणजे मिस्टर संदीप पवार यांना, हिटमॅनला. कारण हिटमॅन जेवढे जास्त चेंडू खेळेल तेवढे संघासाठी फायद्याचे ठरेल. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू जातोय, तोपर्यंत आउटफील्डचा प्लेअर धावत येतोय, पकडतोय. येस, पहिला अटेम्प्ट नाही परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये अलगदचा चेंडूला पकडतोय आणि एक धाव येथे प्राप्त होते. आणि या एक धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 42 या आकड्यावरती. काय सांगाल सर, योग्य निर्णय आहे का? संदीप पवार स्ट्राईक वरती आले आहेत. खरंच खूपच चांगला निर्णय आणि चांगली बॅटिंग म्हणावी लागेल आपल्याला, कारण ते याच्या आधीचा चेंडू देखील त्यांनी त्याच रीतीने ढकलला होता की संदीप पवार यांना स्ट्राईकवर आणून मी देतो, परंतु ती मिसफिल्डमुळे ते 2 रन आले. परंतु नंतरचा चेंडू देखील त्याच रीतीने हाताळला गेला आणि 1 रन देऊन संदीप पवार यांना स्ट्राईकवर आणण्यात गेलं. प्रज्वल्याचा पुढील चेंडू संदीप पवार यांना जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न राहील संदीप पवार यांचा, कारण ते फील्ड चेक करतायत. पाहूयात काय असणार आहे. स्लोवर वन कशा पद्धतीचा असेल का, तेज येणार आहे संदीप पवार यांच्यासाठी. पुढील चेंडू स्लोवर वन, हा खूप चांगला स्लोवर वन. हा काही कॅच सुटला आहे का, अंपायरांकडे लक्ष राहील. येस, काय गोलंदाजी केली आहे. अगदी बॉल फेकल्यानंतर ज्या पद्धतीने मिस झाला, अगदी फलंदाजाच्या शरीराच्या अगदी क्लोज गेला, त्यामुळे असं वाटलं की कुठेतरी चान्स पडलाय. लक्षद्वीपने देखील स्वतःच्या डोक्याला हात लावला होता, त्याला देखील माहिती पडलं की किती सुंदर आणि सुरेख गोलंदाजी. खरंच लक्षद्वीपनं दीपक लावायचं काम केलं आहे इथे संघासाठी. अगदी पहिले 3 षटकानंतर एक चांगली आतापर्यंत गोलंदाजी त्याची राहिली आहे. यावेळेस बाहेर अगदी. येस, अंपायरचा हात होतोय समांतर. धावसंख्या येथे अवांतर धावसंख्येला परते भर. धावसंख्या पोहोचली आहे ती 43च्या आकड्यावरती, परंतु कुठे ना कुठेतरी रोखून ठेवलाय समर्थ या संघाने, कारण संदीप पवार हा मातब्बर खेळाडू आहे आणि एवढा मातब्बर आहे की तो फक्त कमी चेंडू मध्ये होते असं नव्हतं करू शकतो. लक्षद्वीपचा पुढचा चेंडू काय आहे, लक्ष. येस, लक्ष आहे. मोठा चेंडू जातो शेताच्या बाहेर, बांधाच्या पड्याल येतोय कणकणीत षटकार. डीजे लांब मारेगा, षटकार में झुकेगा नहीं साला. लक्षद्वीपचा पुढचा चेंडू यावेळेस स्टेप आउट झाला आहे. अगदी हलक्या हाताने खेळून काढला आहे, तिथे मिसफील्ड होते. दुसऱ्या धावेचा चान्स आहे, लेकिन नाही, चान्स घेत नाही, कारण त्याला देखील माहित आहे की पुढचे 6 चेंडू मला खेळायचे आहे आणि होत्याचं नव्हतं करायचं आहे. अगदी काय सुरुवात करून दिली आहे मिस्टर संदीप याने, आणि धाव संख्येने पण गाठली आहे 50. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धाव संख्या झाली आहे 50. पण बरंच सर बॅटिंगची लाईनअप पाहता खूप चांगली बॉलिंग केली आहे असं म्हणावं लागेल, कारण की ज्या अर्थी त्यांनी फक्त 50 धावांवरती रोखले ते खूपच वाकण्याजोग, आणि तरी पण 2 झेल सोडून देखील त्यांना रोखण्याचं काम केलं. तुम्ही काय बोलाल बरं सर, की काय चांगल्या रीतीने बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली? येस, नाही, मी लक्षद्वीपचं खास करून कौतुक करेल. ते काय गोलंदाजी, षटकार आला असेल तरी बाकीचे चेंडू आहे, षटकार चौकार लागणार, गोलंदाज आहे, फलंदाज आहे, मारणार, मार खावा लागणार, विकेट मिळणार, डॉट बॉल पण निघणार, परंतु लक्षद्वीपने जी गोलंदाजी केली आहे ना, संदीप पवार सारख्या फलंदाजासमोर एवढी देखणी गोलंदाजी केली आहे की बोलू नका. एक षटकार जरी आला असला तरी चांगलीच गोलंदाजी म्हणावी लागेल. एक चांगला फलंदाज देखील त्याने पहिल्या चेंडूवरती तंबूच्या दिशेने पाठवला. अगदी धाव संख्या देखील 50 या आकड्यावरती स्थिर आहे. पाहूया हे उर्वरित 6 चेंडू धाव संख्येला कशी चकाकी देते. चकाकी द्यावी लागेल, ज्याप्रमाणे सूर्य तळपतो तशी संदीप पवार यांची बॅट देखील तळपते. सर योजना की संघ मालक स्वतः बॉलिंग लाईनअप वरती आणि चांगला चेंडू संदीप पवार यांनी तो ढकलून दिला. तो स्ट्रेट रमेश फिल्डिंग करतोय, दुसरा धावेचा प्रयत्न परंतु तो असफल. स्वतः संघ मालक आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन 5वी ओव्हर घेऊन येतात ते आपल्या संघासाठी, आणि ते देखील मातब्बर बॅट्समन संदीप पवार यांच्या समोर, आणि तितकाच चांगला चेंडू.
नक्कीच, परंतु आता खेळायला येणार आहे गंमत जम्मत सगळंच काही पाहायला मिळणार आहे, कारण संदीप पवारांनी घेतले एक धावांची झाली आहे, धाव बॅटिंग वरती पाहतोय किरणला. किरण स्ट्राईक देईल का संदीपला हेच पाहण्याजोगं असेल, कारण संदीपला देखील माहिती आहे की मी जेवढे जास्त चेंडू खेळेल ते फायद्याचं ठरेल. यावेळेस स्लोवर होता, केले दांडी, गोल झाले 32 गोल किरणचे. येस, डीजे द बॉस. विकास सावे यांना प्रथमेश शेजवळ यांच्याकडून पारितोषिक येते. जर हॅट्रिक घेतली तर 501 रुपयाचं पारितोषिक येते आणि संदीप पवार यांची विकेट घेतली तर 101 रुपयाचं प्राइज येते. पहिल्या बॉलवरती तर दुसऱ्या बॉलवरती तर त्यांनी विकेट घेतलीच आहे. पाहूया तिसऱ्या बॉलवरती काय करतील. बॅटिंग मार्गवरती पाहतोय आपण प्रशांत यांना. त्यांचा काय निर्णय असेल, त्यांचा काय डिसिजन असेल, का ते संदीपला चान्स देतील का स्वतःच फटकेबाजी करतील. हो, यावेळेस बॅट फिरवली आहे, फक्त फिरवली नाही तर ठळक गिरवली आहे. लक्ष नव्हतं, लक्ष द्यावं लागेल. येस, सोडावा लागतोय प्राण प्रशांत यांना, पण स्ट्रायकिंग एंड वरती येतोय तो म्हणजे संदीप पवार आणि हेच करायचं होतं त्यांना, कारण की संदीप सर मला वाटतं शेवटचे 3 चेंडू खेळण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मला वाटतं पहिल्या बॉल वरती देखील त्यांनी जी धाव घेतली, धाव केली ती नक्कीच त्यांचा विचार नव्हती, परंतु त्याने देखील धाव केली. तर नक्कीच चालाकी, खूपच चालाकी केली आहे त्यांनी. ती स्ट्राइक वर येण्यासाठी बॅट्समनच्या बॅटला बॉल न लागता देखील त्यांनी स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न केला आणि तितकाच चांगला प्रयत्न त्यांचा सफल झालाय. याच्यासाठी आपलं लक्ष असणं, गेमवरती राहणं हे खूप महत्वाचं असतं आणि ते करतायत ते संदीप पवार. पुढील चेंडू कसा पण आणि तितकाच डायरेक्ट चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव होते का. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, थ्रो चांगला होते परंतु 2 धावा पूर्ण होत आहेत. स्ट्राइक एंडला त्यांना आउट करावं लागेल, फिल्डरला लक्ष द्यायला लागेल. नक्कीच लक्ष द्यावं लागेल, पण काय चित्त्याच्या चपळ्याने दोघे धावले. अगदी घोडदौडाचा जसा घोड्याच्या खुराने धूळ उडतो तसा धुळा नुसता उडत होता, परंतु 2 धावा काय चित्त्याच्या चपळ्याने पूर्ण केल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचते ती 53च्या घरामध्ये. मला वाटतंय उर्वरित जे चेंडू आहे त्यावरती मला वाटतंय नक्कीच संदीप पवार मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करतील, परंतु विकास सरांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. काय आतापर्यंत त्यांची गोलंदाजी राहिली आहे, सुरेख गोलंदाजी. यावेळेस सबमेरन डिलिव्हरी अगदी हलक्या हाताने सोडला होता, स्लो डिलिव्हरी केली होती आणि एस येतोय तुपात साखर पडल्यासारखा डॉट बॉल. खरंच काय गोलंदाजी राहिली आहे सर विकास सरांची. अगदी स्लॉटचं षटक, हाणामारीचं षटक, पण काय हाताळलंय षटक, काय सांगाल सर. खूपच सुंदर. प्रेक्षकांना अशी अपेक्षा होती की यावर आपल्याला 1-2 षटकार तर नक्कीच पाहायला मिळते, परंतु तितकं थांबवण्याचा, बॅट्समॅनला थांबवण्याचा प्रयत्न. पुढील चेंडू जोरात मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न इथे श्रीकांत साबळे यांच्याकडून मिसफिल्ड होते आणि त्याचा परिणाम 2 धावा डिझायर स्पोर्ट्सला मिळतात. परंतु काय बॉलिंग केलेली आहे इथे. संदीप पवार यांना थांबवण्यात यश आलंय. 6 बॉल मधले 4 बॉल खेळून देखील जर षटकार मिळत असेल तर काही चांगली गोलंदाजी केलेली आहे. नक्कीच. येस सर, विकास सर असे म्हणत असतील की सध्या मी प्रयत्न करतोय, प्रसिद्धी झाली तर कळलेच तुम्हाला आणि याच प्रसिद्धी त्याने मिळवली आहे. अगदी स्लॉटचं षटक, हाणामारीचं षटक आणि ते पण संदीप पवार या मातब्बर खेळाडूच्या समोर आणि त्यांच्या या गोलंदाजीमुळेच धावसंख्या थांबवली गेली आहे, ती म्हणजे 55 या आकड्यावरती. तर यानंतर जो सेमीफायनलचा महामुकाबला रंगणार आहे तो म्हणजे सनी स्पोर्ट्स आणि बल्या फायटर्स या दोन्ही संघामध्ये. प्लीज सनी स्पोर्ट्सचा कॅप्टन आणि बल्या फायटर्सचे कॅप्टन समालोचन कक्षाच्या समोर याचा तुमचा टॉस होणार आहे. फक्त 5 धावा दिल्या गेल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये इतकं चांगलं षटक ते आणि ते देखील संदीप पवार यांच्या समोर एखाद्या चांगल्या आणि जवान बॉलरला लाजवणारं असं षटक त्यांनी टाकले आणि खूपच सुंदर स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन 5 धावांवरती फक्त समाधान मानावं लागले ते डिझायर स्पोर्ट्स संघाला. आणि आता आपण पाहूयात की कशी रणनीती आखणार आहेत आणि कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल, कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. येस,
परंतु काय गोलंदाजी, मला अगदी विकास सरांचं जेवढं करावं तितकं कौतुक कमीच आहे. आपल्या कॅमेरामॅनने देखील आज कोणती चूक केली नाही. काय सुंदर असं आज चित्रफित रंगला आहे. अगदी जे युट्यूब वरती पाहताय त्यांना देखील मंत्रमुग्ध केला आहे आपल्या टेक्निकल टीमने. काय सुंदर आज आपण सामने पाहतोय. तर यस, यानंतर होतोय महामुकाबला, दुसरी सेमीफायनल. सामना रंगणार आहे. बल्या फायटरचे कॅप्टन तयार आहेत तर सनी स्पोर्ट्सचे कॅप्टन प्लीज नाणेफेक होणार आहे इथे. आणि येस, आणि नाणेफेक होणार आहे या सेमीफायनलची मान्य श्री दत्तात्रय काळे उर्फ बापू यांच्या हस्ते. तर नाणेफेक चा कौल दिला जातोय. खरंच दुसऱ्या सेमीफायनलची इथे नाणेफेक होणार आहे. येस, आमचे सहसमालोचक नाणेफेक करतायत. एक मोठा मुकाबला पाहायला मिळतोय. तोपर्यंत जाऊया सुंदर संगीताकडे. डीजे अद्विक. दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस आपण इथे पाहतोय. MPL 2024 आणि MPL पर्व तिसरे. कॉल कोणाचा असणार आहे सर? कॉल असणार आहे तो सनी स्पोर्ट्सचा. बापूंनी स्पिन केलाय टॉस. पर्व तिसरे हा कॉल आहे आणि पर्व तिसरे हाच कॉल आला आहे. सनी स्पोर्ट्स यांनी हा टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल तुमचा? बॅटिंग करू आम्ही. बॅटिंग करताना किती धावांवरती तुमचा विश्वास असेल की इतके धावा आम्ही डिफेंड करू शकतो? 40-45 पर्यंत आम्ही डिफेन्स करू शकतो. खूपच चांगला तुमचा विश्वास आहे आणि ह्याच विश्वासाने तुम्ही ही सेमीफायनल खेळावी हीच तुम्हाला आणि आमच्याकडून ऑल द बेस्ट. थँक्यू दादा. तुमचा काय निर्णय असणार होता? आमचा जर फिल्डिंग करायचा निर्णय होता, जो आम्हाला पाहिजे होता तोच मिळालेला आहे आणि आम्ही त्यांना शक्य होईल तेवढ्या कमी रन्समध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. तर आपल्याला आता पुन्हा हा नवीन एक दुसरा सेमीफायनलचा सामना MPL 2024 चा पाहायला मिळेल. तो बल्ल्या फायटर्स आणि सनी स्पोर्ट्स मध्ये. सनी स्पोर्ट्स यांनी टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. येस, थँक्यू. तर सनी स्पोर्ट्स यांची बॅटिंग असेल तर जाऊया आपण खेळपट्टीकडे मैदानामध्ये. तर क्षेत्ररक्षणासाठी सज्ज असेल ती म्हणजे टीम डिझायर. अगदी 56 धावाचं लक्ष ठेवलं आहे. मला वाटतं एक मोठं टार्गेट सेट करेल ज्या पद्धतीने. चित्रफित रंगवली आहे. अगदी रखरखत्या उन्हामध्ये सज्ज हात जोडतायत, थंब करतायत. थँक्यू. काय प्रीतम मस्कराने आज चोख कामगिरी निभावली आहे. तर येस, लॉंगॉनच्या दिशेने त्यांना पाहताय. अगदी रखरखत्या उन्हामध्ये कॅमेरामॅन अगदी आपलं चांगलं आणि दर्जेदार चित्रफिती रंगवतोय. तर जाऊया मॅच कडे. डिझायर स्पोर्टने आपली रंगवली आहे इथे फील्ड. तर पाहतोय फिल्डिंग कडे आपण एक लावला आहे मिड ऑफ. म्हणजे हे क्षेत्ररक्षण असेल ते म्हणजे रमेश बागडेसाठी अमोल गुंजाळकर आतापर्यंत चांगली खेळी राहिली आहे. त्याची खूप चांगली बॅटिंग पाहतोय या सत्रामध्ये त्याची. आणि चक्रव्यूह आखला आहे. परंतु चक्रव्यूह किती मोठा असला तरी प्रत्येक टीम मध्ये असा अभिमन्यू असतो जो चक्रव्यूह भेदतो, फोडतो, तोडतो. आणि या टीमचा अभिमन्यू आपल्याला कोण दिसतंय ते आपण नक्कीच लवकरच पाहणार आहोत. आणि क्षेत्ररक्षण अगदी खासरित्या सजवलं आहे. एक लावला आहे डीप स्क्वेअर लेग आणि एक लावला आहे मिड ऑन. तर डावखुरा फलंदाज येतोय. फलंदाजीला स्ट्राईक रेट वरती आहे तो म्हणजे रमेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे अमोल गुंजाळकर. तर काय असेल चित्र? दिसेल का विचित्र का होतील सक्सेसफुल? काय सांगाल सर? खूपच चांगला. आणि बरं सर, जर तुम्ही पाहिलं तर हे तिघे जे स्ट्राईक एंड वरती जो खेळाडू आहे, नॉन स्ट्राईक वरचा आणि जो बॉलर आहे, हे तिघेही आपल्या आपल्या संघासाठी सामनावीर राहिलेले आहेत. म्हणजे तिघांनीही तितकीच चांगली खेळी केलेली आहे. तर हा सामना रंगतदार राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं या तिघांसाठी? येस, रंगतदार म्हणजे काय तिघांसाठी रंगतदार असणार, पण रंग चढवणार कोण? रंग चढवेल तोच खरा चलतो वाटतो की हाच खरा आहे खेळाडू. ओमकाराचा पहिला चेंडू
येस यावेळेस उडवला आहे, फसवला आहे, परंतु चेंडू जातोय नो मॅच लँड मध्ये. चेंडूने घेतला आहे, वेग जातोय का सीमेपार. येस येस तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. तिसरीचा प्रयत्न असेल का? नाही, थांबवला आहे, थांबवला आहे. नॉन स्ट्रायकिंग एजच्या प्लेयरने थांबवला आहे, कारण त्याला देखील माहिती आहे मी पोहोचू शकत नाही. परंतु काय सुरुवात केली आहे ओमकारने, अगदी आपल्या जाळ्यामध्ये फसवलं होतं. जरी चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने गेला होता, 2 धावा आल्या होत्या, परंतु काय सुंदर सुरेख गोलंदाजी आणि वेग तर पाहताच तुम्ही काय वेग आहे. खूप वेगात टाकलेला चेंडू होता, त्याचमुळे त्याने बॅटची कडा घेतली आणि तो चेंडू वर उडाला होता. कॅच घेण्याचा तितका चांगला प्रयत्न, परंतु तो सफल होऊ शकला नाही, कारण बॉल थोडासा लांब राहिला. परंतु 2 धावा घेण्यापासूनही थांबवू शकले नाहीत आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगली कॉलिंग. पुढचा चेंडू ओमकार्याचा तितकाच वेग आणि वेगाने बीट होतोय तो रमेश. पंचपळीने धाव घेतलेली, 1 धाव पूर्ण होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावांवर. येस मेंढरे पॉवर प्लेचा पहिला षटक 3 धावावरती पोहोचला आहे संघ, परंतु पोहोचावं लागेल ते आपल्या टार्गेट पर्यंत. जोपर्यंत तुम्ही टार्गेट पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही जिंकू शकत नाही. आणि थांबवण्याचं काम करतोय तो म्हणजे ओमकार. काय अगदी 2 चेंडू फेकले गेले. मालदार पंचक्रोशी मध्ये पाहिलं गेलं तर मिस्टर कॅप्टन कुल, नितीन कदम, त्यानंतर सुरेश बायगडे आणि त्यानंतर ओमकार साबळे, हे तिघे म्हणजे वेगवान गोलंदाज आहेत मालदार पंचक्रोशीतले. यांच्या वेगाला नाही लिमिट, अगदी स्पीड गन म्हटलं तरी तुम्ही चालेल. आणि त्याचाच वापर कुठेतरी करतोय तो म्हणजे ओमकार. अगदी 2 चेंडू फेकले आहे. पहिल्या चेंडूवरती चान्स बनवला होता, हाफ चान्स बनवला होता. हाफ चान्सेस तुम्हाला फुल करायचा असतो, परंतु कुठेतरी क्षेत्रशक्ती ते फसला. 2 धावा घेऊन त्याने एक धावाला चालना दिली आणि धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 3 आकड्यावरती. ओव्हर द विकेट मारा करेल तो म्हणजे ओमकार. येस यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची वरची कडा घेतोय आणि जातोय सीमेपार, येतोय खणखणीत चौकार. जाऊया आपल्या डीजेकडे. शिवा द बॉस आले तुमच्या भेटीसाठी खास. आज कळेल आपल्याला विजेता संघ कोणता. त्याचमुळे बस आज की रात जिंदगी, आजच खेळायचं तुम्हाला. आज तुमचा खेळ दाखवायचा आहे, तुमचा बेस्ट खेळ आज दाखवायचा आहे. कारण या दिवसानंतर हा दिवस परत येणार नाहीये, MPL पर्व 3रं परत येणार नाहीये. आजच जे काय असेल ते जितकं खेळता येईल तितकं आज खेळायचं. जितका जोश आहे तो आज दाखवून तुम्हाला तुमच्या संघाला विजयाकडे घेऊन जायचंय. येस विजयाकडे जावं लागेल, कष्ट करावं लागेल, धडपड करावी लागेल, संघाला विजयापर्यंत न्यावं लागेल. येस यावेळेस मारला आहे, पुन्हा एकदा चेंडू जातोय कव्हरच्या डोक्यावरून. येस तोपर्यंत मिसफिल्ड होते आणि मिसफिल्डचा फायदा घेऊन तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. अगदी चित्तेच्या चपळाने 2 धावा. तिसरीचा प्रयत्न असेल का? नो. तर 2 धावा येत आहेत. हलक्या हाताने खेळलेला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून मरीन ड्राईव्हला मारण्याचा प्रयत्न होता आणि धाव संख्येला लागते जगा की धाव संख्या पोहोचते ती म्हणजे 9 या आकड्यावरती. अगदी सुरेख गोलंदाजी देखील ओमकार कडून राहिली आहे. बॅटची वरची कडा घेऊन थर्डमॅनला चौका आला, त्यानंतर कमबॅक केला आहे त्याने देखील. ओमकाराचा पुढचा चेंडू रनअप मिस झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी त्याची बॉलिंग थांबली. तत्पूर्वी आपल्याला निहार गुंजळकर यांच्यासाठी कॅच घेतल्यानंतर 101 रुपयांचं पारितोषिक योगेश गुंजळकर यांच्याकडून. प्रत्येक कॅच 101 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. येस निहार गुंजळकरांचं देखील लक्ष असेल की मी कॅच लपकले की 101 रुपयाचं पारितोषिक आपल्या खिशामध्ये जाईल. तर ओमकार याचा पुढचा चेंडू. हो यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चान्स आहे. येस पुन्हा एकदा कॅच होतोय मिस आणि जमिनीला करतोय तो किस आणि धाव संख्या कंप्लीट होऊन येते ते म्हणजे 2 आणि धाव संख्या पोहोचली आहे ती म्हणजे 11 डबल डिजिट मध्ये धाव संख्या आता चालू झाली आहे. एक चांगली सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांनी. काय सांगाल सर? नक्कीच नक्कीच. आणि हा चांगला प्रयत्न होता कॅच घेण्याचा, कारण पाठी पळत जाऊन जेव्हा आपण कॅच पकडतो तेव्हा तो तितका सोपा नसतो आणि पण तो त्यांच्या हातामध्ये बसला, परंतु ते कॅच त्यांना घेता आला नाही. पण खूपच चांगला प्रयत्न. दोघेही बॅट्समन तितक्या चांगल्या चपळाईने पळतायत, तितकी चांगली बॅटिंग चालू आहे. त्यांना माहिती आहे प्रत्येक रन हा महत्वाचा आहे. सामना सेमीफायनलचा आहे, हा जिंकला तर आपण फायनल मध्ये प्रवेश करू शकतो. ओमकाराचा पुढील चेंडू सामना करेल. अमोल सुंदर असा वेगाने बीट होतो होता बॅट्समन. तुम्हाला जर टेनिस मध्ये एखादा बॅट्समनला बीट करायचं तर त्याला वेगानेच करता येईल, कारण की टेनिस मध्ये बीट करणं बॅट्समनला सोपं नसतं सर. येस वेगाने बीट करावं लागतं, वेग आणावा लागतो, तो आपल्या मनगटात येतो, आपल्या खांद्यातील ताकद मध्ये येतो. सहजासहजी वेग निघत नाही, पेस निघतो. रखरखत ऊन आहे, ह्युमिडिटी नसते, थोडस उन्हामुळे आपल्याला तितकंच असं
गोलंदाजी देखील करता येत नाही. आपल्याला आपला फिटनेस जपावा लागतो. कुठेतरी या फिटनेसचा वापर होतो त्यावेळेस शरीरातून आणि हातातून वेग येतो आणि ह्या वेगाचा चांगला वापर इथे ओंकारने केला आणि शेवटचा बॉल येतो तो म्हणजे डॉट. अगदी आता यानंतर उजवीतील फुलं जशी विखरावी त्या पद्धतीने आता क्षेत्ररक्षण विखुरून जाणार आहे आणि क्षेत्ररक्षक बनणार आहेत तटरक्षक. तटरक्षक म्हणजे आधी आपण पाहतो एक लॉंग ऑन लावला आहे, एक काव कॉर्नर दिसतोय आपल्याला. मला वाटतं डीप स्क्वेअर लेगला प्लेअर वाढवणार नाही कारण की डावखुरा फलंदाज आहे. येस, डीप स्क्वेअर लेगला पण वाढवला आहे, पॉईंटच्या दिशेने एक प्लेअर वाढवला आहे नक्कीच आणि एक डीप पॉईंट पण वाढवलेला आहे. म्हणजे मला वाटतंय की सर थोडंसं थांबायचं आहे प्लीज सर. जे पाठीमागच्या साईडला डीप स्क्वेअर लेगच्या साईडला ज्या प्रेक्षक बाउंड्रीच्या आतमध्ये बसले आहेत प्लीज त्यांनी बाहेर बसायचं आहे. सोन्या बापू थोडंसं लक्ष द्यायचं आहे. मान्य श्री प्रशांत गाडगे. महिला वर्ग पण बसला आहे, त्यांनी देखील पाठीमागे बसायचं आहे. महत्वाची मॅच चालू आहे. तर एस थँक्यू. मालदनकर नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी सज्ज असतात, आपलं 100% देण्याचा प्रयत्न करत असतात. महिला वर्ग असो या पुरुष वर्ग असो या दर्शक असो सगळेच आपले 100% ते देतात आणि आता खरी मॅचला रंगत आली आहे कारण की दर्शक देखील आपलं उपस्थिती इथे दाखवायला लागले आहेत. अगदी स्टेडियम देखील आता खचाखच भरायला सुरुवात झाली आहे. मला वाटतंय फायनल मॅच येईपर्यंत फुल होईल. काय सांगाल सर? तर मॅच स्टार्ट होते. बॉलिंग मार्कवरती पाहतोय तो म्हणजे आदित्य याला. नक्कीच सर, खूपच प्रेक्षकांना इथे आपण पाहतोय पुढील चेंडू आदित्य याचा जोरात मारण्याचा प्रयत्न परंतु तो बीट होतोय आणि एकच धावावरती संतुष्ट व्हायला लागतंय ते रमेश यांना समर्थ 11ला. येस, बेट का होतोय कारण की चेंडू फेकला होता ब्लॉक होल मध्ये आणि त्याला केला आहे लॉक. ब्लॉक होल म्हणजे ग्राइडेड मिसाईल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि ते देखील सुरेख फेकला आहे ते म्हणजे आदित्यने. छोटा पॅकेट बडा धमाका. अगदी आपल्या हातामधून रॉकेट लॉन्च होत तसा चेंडू गेला आणि बरोबर टार्गेट वरती हिट झाला. काय गोलंदाजी, नौका गोलंदाज. तरुण म्हणजे कुमारच आहे अजून तो, अजून त्याने विशी पण नाही घातली परंतु काय गोलंदाजी पाहतोय. अगदी विष कालवलं आहे म्हणजे बॅट्समनच्या बॅटच्या खाली या पद्धतीने गोलंदाजी पाहतोय. काय आतापर्यंत आदित्यने पहिला चेंडू फेकला, आपली उपस्थिती दाखवली की हो मी तयार आहे ही मॅच जिंकवण्यासाठी, हो मी तयार आहे माझं काम करण्यासाठी. काय सांगाल सर? नक्कीच खूपच चांगली गोलंदाजी आणि फक्त वेग असून फायदा नसतो तर लाईन लेंथ असावी लागते आणि आपल्याला आदित्यची लाईन आणि लेंथ खूपच चांगली या पूर्ण टुर्नामेंट मध्ये पाहायला मिळाली आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्याने चांगली गोलंदाजी करून दाखवलेलं आहे. येस, लाईन लेंथ हवी असते. आपल्या लाईन लेंथ कडे पण पाहणं गरजेचं आहे. लाईन लेंथला पण कळलं पाहिजे की मी तिच्याकडे पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न तो देखील असफल. काय गोलंदाजी, बॅक टू बॅक दुसरा यॉर्कर. यावेळेस यॉर्कर मला हा त्याचा चेंडू आवडला कारण की वायडिश यॉर्करचा वापर त्याने केला. म्हणजे किती म्हणजे एखादा तरफेच गोलंदाज असतो म्हणजे जो परिपक्व झालेला असतो त्या गोलंदाजाच्या लेवलची गोलंदाजी तो आता इथे करतो. वायडिश यॉर्कर एवढ्या सहजासहजी फेकणे एवढं सोपं नाहीये. नक्कीच ते अवघड असते आणि त्याने सुंदर असा तडकावला चेंडू. यावेळेस देखील चेंडू होता स्लॉट मध्ये, धावा येत आहेत स्लॉट मध्ये, चेंडू जातोय शेताच्या बाहेर, बांधाच्या पड्याला येतोय कणकणीत षटकार. डीजे द बॉस. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है। ते घेतला आहे समाचार घेतलाय तो म्हणजे कोणी तर अमोल याने. ज्याच्या बॅटिंगला नाही मोल तोच आहे अमोल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एस 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 हात होत आहेत, समांतर धावा येत आहेत, अवांतर धाव संख्येला लागते चकाकी धाव संख्या पोहोचली आहे ती म्हणजे 19 या आकड्यावरती. अगदी षटकारानंतर पुनरागमन करून देतोय तो म्हणजे अमोल. परंतु आदित्यने देखील चांगली सुरुवात करून दिली आहे. पाहूया आदित्य याचा पुढचा चेंडू. यावेळेस होता स्लॉट मध्ये, चान्स आहे का? हो चान्स आहे तो म्हणजे प्रेक्षकासाठी चेंडू जातोय सीमेपार येतोय कणकणीत षटकार.
अगदी दर्शक दीर्घामध्ये गेला होता. काय आमच्या शंकर काळे यांनी काय सुरेख झेल टेपण्याचा प्रयत्न केला. धाव संख्येला लागली आहे का की धाव संख्या पोहोचली आहे ती म्हणजे 25 या आकड्यावरती. तर मॅच आता बनली आहे, रंगली आहे आणि दंगली देखील आहे, कारण मॅचचा पार्ट झाले समांतर. काटा आहे उभा, झुकतो कोणत्या बाजूला पाहूया. किती ग्रॅम किती किलो वजन पडते दोन्ही बाजूला. यावेळेस पुन्हा एकदा यस, यावेळेस वाईडिश यॉर्करचा प्रयत्न तो देखील सुरेख सुंदर आणि सफल देखील. काय या छोटा पॅकेटचा रॉकेट सारखा बॉल टाकला आहे, चेंडू केलाय वाईडिश यॉर्करला. काय सुरेख गोलंदाजी अगदी. अमोलला पुन्हा एकदा त्याने फसवलं आहे. 2 चेंडू स्लॉट मध्ये होते, धावसंख्या आली होती लॉट मध्ये, परंतु यावेळेस केले पुनरागमन. अमोलला कुठे ना कुठेतरी थांबवले त्याने. काय सांगाल सर? नक्कीच आपण पहिले आपण पुढचा चेंडू पाहूयात. आदित्य याचा अमोलसाठी जोरात मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, कॅच होऊ शकतो का? नक्कीच यस, कॅच झाला आहे आणि मॅचला पण रंगत आली आहे. चांगलाच फसवला लॉंग ऑफचा प्लेअरने देखील कोणती केली नाही चूक. कॅच टिपला आहे अचूक. जाऊया आपल्या कारण की मॅच कोणत्याही बाजूला कधीही झुकू शकते. झुकवणारा पाहिजे फक्त तो गोलंदाज असो या फलंदाज असो. मॅच बनली आहे आता खरी मॅच बघण्यात आणि मोठ्या मुकाबल्याची महामुकाबल्याच्या मॅचेस अशाच व्हायला पाहिजेत, अशाच रंगल्या पाहिजेत. तर बॉलिंग मार्क वरती पाहतो तो म्हणजे आपण वैभवला. वैभवने देखील ही संघाची वैभव आहे, चांगली कामगिरी केली आतापर्यंत गोलंदाजी आणि फलंदाजी मध्ये. परंतु पाहूया आज त्याला करावं लागेल, झगडावं लागेल, झटावं लागेल, कारण की ही मॅच आहे महत्वाची सेमीफायनलची. तर शेवटच्या चेंडूवरती एक मोठी विकेट घेण्यात यश प्राप्त झालं. त्यानंतर डिझायर स्पोर्टने कमबॅक केला आहे आणि काउंटर अटॅक केला आहे. यावेळेस चप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न, अगदी चेंडूला मिस करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. येस, आणि लेग बायचा इशारा येतोय. धाव संख्येत पडते भर. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 26 या आकड्यावरती. आता मॅच कशी समतोल पातळीवरती आहे. 17 चेंडू मध्ये गरज असणार आहे ती म्हणजे 30 धावांची. मॅच अजून ऑन आहे, मॅच अजून ऑन आहे, पण या मॅचला चालू कोण करेल, चालू कोण ठेवेल ते पाहावं लागेल. तो गोलंदाज करतोय की फलंदाज. तर आप्पा टीमचे आयकॉन प्लेअर त्यांच्यावरती जिम्मेदारी असेल. टिप्स स्कोअर लावला आहे त्यांच्यासाठी. एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक काव कॉर्नर. एस फील्ड मध्ये मला वाटलंच होतं बदल करतील, कारण की अमोलला देखील माहिती आहे की आप्पा किती त्यांचा स्ट्रॉंग झोन काय आहे. एस पॉइंटचा प्लेअर जर असा क्लोज घेतला आहे. एस डिप स्क्वेअर लेग अजून काव कॉर्नरचा डिप स्क्वेअरला जातोय म्हणजे एस स्लोअर गोलंदाजीचाच विचार असणार आहे अमोल्याचा. तर अमोल्याचा पुढचा चेंडू पाहण्यासारखा असणार आहे, कारण की फील्ड मध्ये बदल केला आहे त्याने. एस फाईन लेगचा प्लेअर जातोय शॉर्ट थर्ड मॅनला आणि डीप स्क्वेअर लेग काव कॉर्नरचा जातोय डीप स्क्वेअर लेगला आणि एक लावला जातोय डीप फाईन लेग. म्हणजे काहीतरी नवं काही घडणार आहे. हो बरोबर, काय गोलंदाजी, परंतु चेंडू होता उजव्या यष्ट्याच्या बाहेर. येथे अवांतर धाव. धाव संख्येत पडली आहे भर. धाव संख्या पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. खरं जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नामध्ये असफल झाला, परंतु सफल होण्याचा प्रयत्न तो नक्कीच करेल. वैभवाचा पुढील चेंडू अप्पासोय ना पुन्हा एकदा बीट होतोय आणि वाईटची अपील आणि अप्पाचा इशारा वाईट. स्वर चेंडू पुन्हा एकदा धावेत भर होते. येस, अवांतर धावा तुम्हाला महाग पडतील. का नाही महाग पडणार, कारण की तुम्ही धाव संख्येत जो भर पाडताय आणि ह्या अवांतर धावा तुम्हाला नक्कीच महाग पडतील. हो यावेळेस पुन्हा 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 डाव उजव्या यष्ट्याच्या बाहेर. येस
तोलून मापून अगदी मला वाटतं मोजपट्टी हातात घेऊन गोलंदाजी चालली आहे. काय सांगाल सर? यस, त्याच पद्धतीने सगळे बॉल आपण पाहिले की आउटसाइड द ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न, कारण आप्पासाहेब यांची जी लेग साइड आहे ती खूपच स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये एकदम स्वर चेंडूही देखील आपण पाहिले, परंतु तो त्यांचा प्लॅन आहे. त्यांना आप्पासाहेब यांना आउटसाइड द ऑफ स्टंपच खेळवायचा आहे आणि त्याच प्रयत्नामध्ये ते यश देखील मिळतं त्यांना आणि 1-2 अवांतर धावा देखील त्यांच्या जात आहेत, परंतु त्यांना आप्पासाहेब यांना थांबवण्यात यश देखील मिळते. सर नक्कीच धावासाठी धाव करावीच लागेल. हो, यावेळेस पुन्हा एकदा अगदी जागा बनवून खेळला आहे. चेंडू जाईल डीप फाईन लेग मध्ये, तोपर्यंत काय सुंदर असं क्षेत्रक्षेत्र की चांगली विकेट मिळते का? हो यस, काय असेल डिसिजन? हो यस, अंपायरने केला आहे हातवर आणि अप्पाला लागते परताव आणि एक मोठा झटका लागतोय संघाला. जाऊया सुंदर द बॉस. कारण तू आणि तेच घडलं आणि त्यांची विकेट इथे. एस एस, नाही बरोबर आहे तुमचं. ही धाव बनत देखील नव्हती. आपण ही घोडचूक केली आहे की घोडचूक केली आहे? येणारे हे उर्वरित चेंडू तुम्हाला सांगतील मॅच कोणत्या बाजूला झुकेल, कारण की चेंडू अगदी गेला होता तो म्हणजे डीप फाईन लेगला आणि प्लेअरच्या हातामध्ये होता. 2 धाव तिथे बनत नव्हते. धावांसाठी केली धाव, परंतु धाव काही मिळाली नाही, परंतु परतावा लागला तंबूच्या दिशेला, सावलीच्या वाटेला. खरंच आपण हा जो निर्णय आहे कितपत घातक ठरतो ते नक्कीच कळेल, परंतु आपणची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे तन्मय. या संघाचं तन मन असणारा तन्मय आला फलंदाजीला. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. अगदी मला वाटतं क्षेत्ररक्षणात बदल होत आहे. अगदी डावखुरा फलंदाज आहे आणि एक कव्हरला प्लेअर येतोय, म्हणजे डीप स्क्वेअर लावला आहे, लॉंग ऑन लावलाय, लॉंग ऑफ लावला आहे, म्हणजे नक्कीच समोरच्या दिशेने खेळवण्याचा प्रयत्न असेल. आपणच्या विकेट नंतर जो संघावरती घात झाला आहे तो घातक हल्ला कुठेतरी तन्मय हटवण्याचा प्रयत्न करेल, कारण मॅच आधी अजून ऑन आहे. कोणत्याही बाजूला कोणत्याही क्षणी घुसू शकते. नक्कीच पुढील चेंडू वैभव याचा जोरात मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, आउट करायची अपील करतायत, परंतु अंपायरांचा इशारा वाईड बॉल. नक्कीच अपील होते, फेल. अवांतर धावत पडतोय भर. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 30 या आकडेवरती. अवांतर धावत पडते भर. मला वाटतं की त्याचा जो स्ट्रॉंग झोन त्याच्यापासून कुठेतरी लांब फेकण्याचा प्रयत्न आहे, परंतु तो देखील असफल होतोय अमोल्याचा. अमोल हा चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडून वैभव हा चांगला गोलंदाज आहे, त्याच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळते अगदी बॅटिंग बॉलिंग कडून, परंतु आज कुठे त्याला लय सापडत नाही, परंतु लय पकडावी लागेल कारण की मॅच तुमची महत्वाची मॅच आहे. यावेळेस आणखी आता खेळून काढलाय डीप स्क्वेअरचा प्लेअर, धाव करतो. यस, काय सुंदर क्षेत्ररक्षण. पहिली गोलंदाजी आणि आता क्षेत्ररक्षण. हा रक्षण नाही तर हे क्षेत्ररक्षण नाही तर हा रक्षक आहे टीमचा. काय आपलं 100% देतोय हा खेळाडू. अगदी 3 धावा वाचवल्या, धावासाठी धाव केली, परंतु काय क्षेत्ररक्षण पाहतोय. तर धाव संख्या एका धाव संख्येनंतर चालले पुढे पोहोचते 31 या आकड्यावरती. यावेळेस थोडासा वाईट प्लेअर घेतला आहे सर, कारण की मला वाटते की रमेशने पहिल्या मॅच मध्ये जो धमाकूळ माजवला होता, जे चांगले 2 फटके मारले होते, हो तिकडेच मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु प्रयत्नाच्या अगोदर हात होत आहेत अंपायरचे. समांतर धाव संख्येत भर पडतोय. अवांतर धाव संख्या वाढली आहे ती म्हणजे 32, म्हणजे कुठेतरी मॅच अजून समतोल पातळीवरच आहे. काटा उभा आहे, कोणत्या बाजूला ग्रॅम पडते तर कोणत्या बाजूला किलो पडते, पण नक्की कळना की काटा कोणत्या बाजूला वळतोय. किचर पुढील चेंडू वैभव याचा पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय. चेंडू जातोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्टी रक्षक देखील कोणती चूक करत नाही. स्टेप आउट झाला होता, परंतु स्टेप आउट होण्या अगोदरच चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या दस्तानामध्ये. आणि काय सूर्य गोलंदाजी राहिली आहे वैभवची. खरंच एक महत्वाची रनआउट मध्ये विकेट घेतली असली तरी त्यानंतर देखील त्याने चांगलं कमबॅक केलं आहे. अवांतर धाव दिली असली तरी चांगलं कमबॅक पाहायला मिळते त्याच्याकडून.
थोडासा पॉइंटला हलवलं जातंय, कव्हरला वरती घेतला आहे आणि मिडॉनला हलका चालवलाय. म्हणजे मला वाटतं समोरच्या दिशेने गोलंदाजी करण्याचा पुन्हा एकदा मानस असेल. हो समोरच्या दिशेने परंतु स्टेप आउट झालाय. बॉलने उंची गाठली आहे, दुरी गाठली आहे का नाही. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि एक महत्वाचा फलंदाज जातोय तंबूच्या दिशेला सावलीच्या वाटेवर. जोडी बनवावी लागेल आता ग्राउंड वरती, कारण की गरज आहे जोडी बनण्याची. बॅक टू बॅक दुसरी विकेट गेली आहे आणि ती म्हणजे रमेश वायड्याची महत्वाची विकेट. अगदी डीप स्क्वेअर लेगच्या प्लेअरने कोणतीच चूक केली नाही. त्याला माहिती आहे ही चूक किती महागात पडू शकते. अगदी हलवा झेल होता आणि त्या हलवा झेलला अगदी आपल्या झोळीत घेतला आहे, प्रेमाने घेतला आहे, आनंदाने घेतला आहे आणि रमेश वायड्याला सावलीच्या दिशेला पाठवलाय. आप्पांनी केलेली चूक. तर आता सांगायचं गेलं म्हटलं तर संघाचे संघ मालक आणि त्यांचा पुत्र तन्मय दोन आपल्या संघाची धुरं हातात घेतली आहे. त्यांना माहिती आहे की आता आपल्या हे घरचं देणं आहे आणि घरचं देणं भागवावं लागेल का ते त्यांना आता करावं लागेल. तर धावसंख्येला लागले चकाकी. धावसंख्या पोहोचली आहे 32च्या घरात आणि तन्मय वरती असेल जिम्मेदारी आणि ती जिम्मेदारी पूर्ण करेल का. त्याच्यावरती आहे वडिलांचा हात, त्याची घेऊन साथ जिम्मेदारी करेल का तो पूर्ण. तर एस अंपायरने फिरवली आहे चक्री. याचं कारण आहे होणार आहे आता बॉलिंग पॉवर प्ले. तर फिल्डिंग मध्ये पण होणार आहे बदल, कारण की पॉवर प्लेचा असणार आहे षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती पाहतो तो म्हणजे प्रशांतला. मला वाटतं रमेशला डीप पर्यंत खेळायचं होतं, कारण की त्याने कॅल्क्युलेशनचं क्रिकेट इथे केलं नव्हतं. त्यामुळे एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला त्याने आणि तिथेच कुठेतरी तो फसला गेला. मला वाटतं कॅल्क्युलेशनचं क्रिकेट खेळलं असतं तर एक योग्य निर्णय त्याचा ठरला असता. मला वाटतं त्याने लवकरच आपली विकेट गमावली असेल. तर मॅच अजून ऑन आहे. 12-24 ची मॅच आहे. मॅच बरोबर लाईन वरती आहे, इकडे नाही तर तिकडे. मॅच बरोबर ऑन आहे, म्हणजे असं म्हणावं लागेल इकडे आठ तर तिकडे विहीर, इकडे डोंगर तर तिकडे पर्वत. मॅच अजून ऑन आहे, कोणत्याही बाजूला झुकू शकते. गोलंदाज आणि फलंदाज दोन्हीच्या कार्यकिर्दीवरती ते लक्ष असेल. हो लक्ष असेल. अगदी डाव उजव्या एष्ट्याच्या बाहेर चेंडू येतोय. अवांतर धावेत पडते भर. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 33. खूप बाहेर फेकण्याचा वाईट शॉर्कर करण्याचा प्रयत्न होता परंतु तो देखील असफल. सफल व्हावं लागेल तुम्हाला मॅच जिंकवायची असेल तर. तर प्रशांत यांच्यावरती देखील जिम्मेदारी असेल. गेल्या वर्षी त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती, या वर्षी देखील त्यांच्याकडे तेवढंच लक्ष असेल. हो पुन्हा एकदा येस अंपायरचे होत आहेत हात समांतर. धाव संख्या येते अवांतर धाव संख्या पडली आहे भर. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 34 या आकड्यावरती. खरंच काय मॅच मध्ये अजून दोन्ही संघाचं पारड जड आहे.
हो यावेळेस हा ट्रॅकर होता, पूल मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूला करतोय मिस आणि येतोय डॉट बॉल. अगदी तुपात साखर पडल्यासारखा हा डॉट बॉल आलाय. पहिले 2 वाईट गेले, त्यानंतर अगदी सुरेख असा सुंदर असा चेंडू फेकला प्रशांत याने. प्रशांत आहे शांत पण तो करतोय सर्वांची दानादान. शांत आहे पण संत समजू नका, कारण त्याच्याकडे गती आहे पण त्याची बॅट्समनला भीती आहे, कारण की स्लोअर चेंडू फेकतोय तो सुरेख. यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंगांच्या दिशेने, तोपर्यंत चेंडू फेकेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न हो तर येस पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता. धावासाठी केली होती धाव आणि पोहोचला होता पॉपिंग क्रीज पर्यंत. काय सुंदर धावले पिता पुत्राची ही जोडी आज मैदानामध्ये आपण खेळताना पाहतोय. वडिलांची साथ तर आहे एकदम झकास. काय सुंदर धावले दोघे आपल्या संघासाठी, आपल्या टीम साठी. स्वतः संघ मालक उतरले आहेत. गोलंदाजी तर चांगलीच केली होते पण फलंदाजी कशी करतायत ते पाहूया. तर धावसंख्या पोहोचली आहे 36 या आकड्यावर. 36 हा आकडा कोणासाठी ठरतोय लकी पाहूया. धावसंख्या झाली आहे 36. तर अजून मॅच ऑन आहे. जर एक चांगला फलंदाज या ठिकाणी जर बाद झाला नसता, खास करून रमेश, तर मॅच नक्कीच फिरली गेली असते. परंतु तन्मय देखील चांगला आहे. अगदी स्लो डिलिव्हरीचा वापर करतायत. अगदी विथ म्हणजे बॅट्समनला चान्सच देत नाही की तो चेंडू सीमे पार करू शकतो. पाहूया प्रशांत यांचा पुढचा चेंडू. येस ओव्हर द विकेट मारा. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरीचा प्रयत्न आणि तो देखील सुरेख. दुसऱ्या धावेचा प्रयत्न येत असेल तो अगदी चित्त्याच्या पर्यंत धावतायत. हो धावतायत. येस कम्प्लीट नाही तर अंपायरने केलाय थर्ड अंपायरचा कॉल. पाहूया आता आपल्याला काही आहे ते सत्य टेक्निकल द्वारे समजेल. परंतु काय धावले दोघे अगदी संघासाठी. प्रयत्न होता अयशस्वी आहे का यशस्वी आहे ते आपल्याला थोड्या वेळातच कळेल. थांबे बाबा येस पाक किती टेनिस क्रिकेट देखील किती कोणत्या मोठ्या उंचीवर जाऊन पोहोचला आहे. आज आपण टेक्निकलच्या सहारे देखील आपण पाहतोय. अंपायर आपला नक्कीच निर्णय कळवतील. येस अंपायर ग्राउंडवर जाऊन आपला येस नोट आउट आहे आणि 2 रन पूर्ण देखील होत आहेत. म्हणजे धाव संख्येत अगदी वेळेच्या योग्य वेळीच म्हणावं लागेल तर 2 धाव संख्येत पडली. भर धाव संख्या पोहोचली 38 या आकड्यावरती. म्हणजे मॅच अजून ऑन आहे. 9 चेंडू 18 धावा. अगदी मला वाटतंय कॅप्टनने थोडासा थांबला असता, रमेशने थोडा चान्स लेट घेतला असता तर अगदी मॅच खिशात घालून गेले असते. परंतु वेळ का होईना तन्मय ते अगदी चांगल्या रीत्या पूर्ण करतो. पाहूया प्रशांतचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्लोअरचा मारा असेल का. मला वाटतं डिस्क केअरलेगचा प्लेअर देखील तयार आहे. हो यावेळेस उंची गाठली आहे. दुरी आहे का. येस चेंडू मारला आहे कव्हरला. चेंडू जातोय मरीन ड्राईव्हला. येस
तन्मयला पारितोषिक येते मान्य प्रथमेश शेजवळ यांच्याकडून. या षटकारात त्याला 101 रुपयाचं पारितोषिक आले. मॅच मध्ये कमबॅक केला आहे या षटकाराने. काय डीप स्क्वेअरला फटका मारला तन्मय, सुंदर. यावेळेस फुल टॉस होता. येस, अंपायरचे हात होत आहेत समांतर. धाव संख्या येथे अवांतर धाव संख्येला लागली आहे चकाकी. धाव संख्या पोहोचली आहे ती म्हणजे 45 या आकड्यावरती. एका षटकाराने मॅचचं रूपच बदललं. रूप काय असेल ते आणि स्वरूप काय घडेल ते आपण नक्कीच पाहू. फुल टॉस होता. यावेळेस चेंडू होता स्लॉट मध्ये. धाव संख्या येईल लॉट मध्ये येतोय खणखणीत षटकार. जाऊया शिवा द बॉस. काय फटका मारलाय तन्मयने. चेंडू अगदी तर धाव संख्या झाली आहे 51. 7 चेंडू आणि 5 धावेची इथे आता गरज आहे. मॅचचं रूप आता स्वरूप बदललं आहे ते म्हणजे तन्मयने. अगदी आपलं तन मन धन पणाला लावला आहे. त्याच्यावरती आहे वडिलांचा हात. त्याने देखील सोडली नाही. त्यांची साथ मारले 2 कणकणीत षटकार. काय डीप स्क्वेअर लेगला. अगदी फुलटॉस होता. अगदी पेरेर चेक होता आणि डिपॉझिट केला आहे, क्लिअर केला आहे 6 धावेला. प्रशांत याचा पुढचा चेंडू पाहूया तन्मय काय करतोय. हो, चेंडू केला आहे हवेत. क्षेत्ररक्षक करतोय. धावा टूचा कॉल आहे. नक्की दुसरी धाव होते का पाहूया. नाही, थोडस इथे फॉर्मलिंग झालं आहे आणि शेवटच्या चेंडूवरती येते मात्र 1 धाव आणि समीकरण असं बनते 6 चेंडू 4 धावा. काय मॅच रंगली आहे, दंगली आहे, गुंगली आहे मालदणच्या या कैलासवासी सो माधुरीताई प्रतापराव काळे क्रीडा नगरी. ही क्रीडा नगरी नेहमी सज्ज असते तुम्हाला चांगले सुंदर देखणे आणि सुंदर असे लाजवाब असे क्रिकेटचे सामने दाखवण्यासाठी. काय कमाल आणि लाजवाब फटके पाहिले आपण तन्मयच्या बॅट मधून. अगदी मिडल ऑर्डरचा बॅट्समन आहे, डीप मध्ये खेळतो परंतु कामगिरी चांगली चोख आणि सुंदर निभावतो. मॅच ऑन होती आणि मॅचला ऑनच ठेवला आहे. 7 चेंडू आणि 4 धावा. मॅचची आता रंगत गंमत जम्मत पाहायला येणार आहे. मजा, कारण की बॉलिंग वरती आलाय तो म्हणजे संदीप पवार. अगदी आपल्या फिरकीमध्ये फसवतो का तन्मय त्याला देखील फसवतो का पाहूया. तर मॅच आता बनले 6 चेंडू 4 धावा. संदीप पवार ऑन द मार्क आणि त्याचा सामना करतील कडू असं आव्हान असेल ते म्हणजे तन्मयचं. हो, यावेळेस वेग अगदी भन्नाट वेगाचा पूर्णपणे वापर. अगदी आपल्या मनगडाचा संपूर्ण इथे वापर केला आहे. काय वेग पाहिला या चेंडूवरती. अगदी तन्मयला देखील टिटपट टाईट जागच्या जागी दात किळी बसवल्यासारखा चेंडू. त्याला बॅट स्विंग करण्याच्या आत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. काय सूर्य गोलंदाजी. आता मात्र समीकरण बदललं आहे. 5 चेंडू 4 धावा. हो, यावेळेस बातमी चाललाय प्लेअर तिथे तैनात. मारेल डाय. काय फटका मारलाय. पूर्ण समर्पण, आत्मसमर्पण दिलं आहे आणि चेंडूचा तशी व्यवहार येतोय कणकणीत चौकार आणि मॅच जिंकते ती म्हणजे समर्थ 11. काय अगदी शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं खरंच. आणि पहिला फायनलिस्ट मिळतोय तो म्हणजे समर्थ 11 हा संघ. या संघाचं खरं जे मानवंदना दिली जाईल ती म्हणजे पिता पुत्र जोडीसाठी. आपल्या वडिलांचा घेऊन हात सोडली नाही, त्यांची साथ आणि विजयाचा बनला आहे शिल्लेदार तो म्हणजे तन्मय.